कधीकधी आयुष्यातले मोठ्यात मोठे बदल आहेत ना, ते अगदी एका लहानशा क्षणातून जन्माला येतात, फक्त एका विचारातून. आज आपण हेच बघणार आहोत, एका साध्या बोधकथेच्या माध्यमातून, की कसा एक साधा विचार आपलं अख्खं आयुष्य बदलून टाकू शकतो. चला तर मग सुरू करूया. विचार बदला, आयुष्य बदलेल. ऐकायला किती सोपं वाटतं नाही का? पण या साध्या वाक्यात खूप खोल अर्थ दडलेला आहे. खरं तर हेच आपल्या आजच्या विश्लेषणाचं मुख्य सूत्र आहे. आपले विचार आपलं वास्तव कसं घडवतात, चला हेच आता समजून घेऊया. तर कथेची सुरुवात होते एका अशा क्षणापासून जो आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी अनुभवला असेल. एक अडकलेपणाची भावना, जिथे पुढे काय करावं हेच सुचत नाही. आता बघा, मूळ कथेत या परिस्थितीला मातमी माहोल असं म्हटलंय. म्हणजे जणू काही सगळीकडे एक उदासी पसरली आहे. आणि ही जी अडकून पडल्याची भावना आहे ना, ती अगदी एखाद्या जुनाट कंबरदुखीसारखी आहे, जी तुमची सगळी ऊर्जा, सगळी उमेदच शोषून घेते. आणि इथेच खरा प्रश्न उभा राहतो. जेव्हा कोणी अशा परिस्थितीत असतं, तेव्हा समोर एक निवड असते, एक निर्णय घ्यायचा असतो, जो पुढची सगळी दिशा ठरवणार असतो. आता येऊया कथेतील त्या महत्त्वाच्या क्षणाकडे, जिथे दोन स्पष्ट मार्ग समोर दिसतात. एक जुना, सवयीचा आणि दुसरा एकदम नवीन, अनपेक्षित. इथे बघा, दोन मार्ग अगदी स्पष्ट दिसतायत. एकीकडे आहे चिलम. आता ही फक्त एक वस्तू नाहीये, तर ते एक प्रतीक आहे, एका वाईट सवयीचं, एका नकारात्मक विचाराचं. तो असा मार्ग आहे जो तुम्हाला क्षणभर बरं वाटायला लावेल, पण शेवटी खालीच खेचणार. आणि मग दुसरीकडे आहे नकाराचा मार्ग. नाही म्हणण्याची ताकद, ती सवय तोडून एक नवीन दिशा निवडण्याची संधी. आणि मग ते निर्णायक कृती घडते. पण ही कृती बाहेरची नाही, तर आतली आहे, मनातल्या मनात घेतलेला एक पक्का निर्णय. यालाच आपण विचार बदल असं म्हणू शकतो. ही काही सहज घडणारी गोष्ट नाही, तर हे एक जाणीवपूर्वक उचललेलं पाऊल आहे. म्हणजे आपल्या बाहेरची परिस्थिती बदलायची असेल, तर आधी आतल्या विचारांना बदलावं लागतं. आणि कथेत नेमकं हेच घडतं. जो निवेदक आहे तो त्या चिलमला, म्हणजे त्या नकारात्मक मार्गाला स्पष्टपणे नकार देतो. वरवर पाहता हा एक साधा नकार वाटेल, पण त्या एका नाहीमध्ये सगळं काही बदलण्याची ताकद होती. तो क्षण साधा नव्हता, तो होता परिवर्तनाचा क्षण. आता बघूया की या एका छोट्याशा मानसिक बदलाचा परिणाम किती मोठा आणि किती दूरपर्यंत पोचू शकतो. फक्त एकच विचार, आणि त्या एका बदललेल्या विचाराने समोरचा संपूर्ण रस्ताच जणू बदलून जातो. जे आयुष्य कदाचित विनाशाच्या दिशेने जात होतं, ते एका क्षणात एका सकारात्मक मार्गावर येऊन उभं राहतं. मूळ कथेत एक खूप सुंदर वाक्य आहे, विचार बदल तमाम शुद्ध बदल. याचा अर्थ काय? तर विचार बदलला की सगळं काही शुद्ध होतं, स्वच्छ होतं. जणू काही भूतकाळातल्या सगळ्या चुका पुसून टाकून एका नव्या कोऱ्या पानावर नवीन सुरुवात करण्याची संधी मिळते. किती मोठी गोष्ट आहे ही. चला आता या कथेतून जे काही शिकलो त्याला थोडं व्यापक दृष्टिकोनातून पाहूया आणि त्यातले मुख्य मुद्दे समजून घेऊया. तर मग या सगळ्यातून आपण काय घेऊन जायचं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं वास्तव आपले विचारच घडवतात. प्रत्येक क्षण खरं तर एक संधी असतो, एक निवड करण्याची. आणि लक्षात घ्या, आतमध्ये केलेला एक छोटासा बदलसुद्धा बाहेर खूप मोठं परिवर्तन घडून आणू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, आयुष्य बदलायचं असेल तर सुरुवात विचारांपासूनच करावी लागते. आणि आता हे विश्लेषण संपवताना एक प्रश्न नक्कीच मागे राहतो. जर एका विचारात खरंच इतकी ताकद असेल, तर मग आपला पुढचा विचार काय असेल? कारण कदाचित तोच एक विचार आपलं पुढचं आयुष्य ठरवणार आहे.